नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय भरतीचा जो मागील वर्षी 10 ऑगस्ट 2025 रोजी जो पेपर झाला होता, तर त्या पेपर मधील जी प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रो या ठिकाणी सेट क्रमांक बी ही प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रो बघा, या ठिकाणी क्लर्क या पदासाठी हा पेपर झाला होता आणि यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले झाले होते, ऍक्च्युअल मध्ये प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असते हे आपल्याला कळावे या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका विश्लेषण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, उद्या होणाऱ्या 26 एप्रिल 2026 रोजीच्या पेपर करता हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे विद्यार्थी मित्रो। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वांनी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण की उद्या होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक सराव म्हणून खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरणार आहे। बघा, या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे सेक्शन दिलेले असतात। यामधील आपला पहिला प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्रो, प्रश्न काय तर तो मोठ्याने गातो, तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा। ओके, बघा या वाक्यातील क्रिया विशेषण आपल्याला ओळखायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रो, आता आपल्याला ओळखायचं काय क्रिया विशेषण म्हणजे क्रिया कशाची आहे, गाण्याची। ओके, गाणे ही काय, गाणे ही झाली क्रिया। मग आता विशेषण काय, तर क्रिया विशेषण म्हणजे काय, तर क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द कोणता असणार आहे। ओके, गातो, कसा गातो, मोठ्याने गातो। कसा गातो तो मोठ्याने गातो, म्हणजे या ठिकाणी क्रिया विशेषण काय झालं तर मोठ्याने। ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, तो मोठ्याने गातो, मोठ्याने हे या ठिकाणी क्रिया विशेषण असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, खालीलपैकी हे विशेषनाम नाही। ओके, विशेषनाम नाही म्हटलेलं आहे, मग विशेषनाम नसणारा शब्द कोणता आहे, नदी, कुसुम, लता, रजनी। तर विद्यार्थी मित्रो, दिलेल्या पर्यायापैकी कुसुम, लता, रजनी हे तीनही काय आहेत, हे विशेष नाम आहेत। हे तीनही काय आहेत, हे तीनही विशेष नाम आहेत। फक्त नदी हे काय, तर हे सामान्य नाम आहे। हे नदी हे काय, नदी हे सामान्य नाम आहे, त्यामुळे आपल्याला विशेष नाम नाही म्हटलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए नदी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्रो, यामध्ये काय नदी यावरून आपल्याला एका जातीचा बोध होतो। ओके, त्यामुळे नदी हे काय सामान्य नाम आहे। विद्यार्थी मित्र, तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालयाची तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला या वाक्याचा काळ प्रकार जो आहे आपल्याला ओळखायचा आहे। ओके, प्रकार कोणता आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्र, वाक्य आणि वाक्याचे प्रकार यावरती आपल्याला परीक्षेमध्ये 100% परीक्षेला प्रश्न हा विचारला जात असतो। ओके, गड आला पण सिंह गेला हा कोणत्या वाक्याचा प्रकार आहे बरं, ऑप्शन बघा, केवल वाक्य, बी मिश्र वाक्य, सी संयुक्त वाक्य आणि डी विद्यार्थी मित्र उद्गारार्थी वाक्य। तर पहा, या ठिकाणी वाक्यांचे प्रकारामधील हा प्रश्न आहे, तर हे कोणतं वाक्य आहे, तर हे संयुक्त वाक्य झालं। गड आला पण सिंह गेला हे कोणतं वाक्य आहे रे, तर हे संयुक्त वाक्य आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, गड आला पण सिंह गेला हे कोणतं वाक्य आहे, तर हे संयुक्त वाक्य आहे। बघा विद्यार्थी मित्रो, आता यामध्ये माहिती आहे की आपल्याला पण, ओके, पण हा काय या ठिकाणी एक न्यूनत्वबोधक अव्यय आहे, तर या अव्ययाने हे शब्द या ठिकाणी जोडलेला आहे। ओके, या अव्ययाने काय झालेला आहे, हा शब्द जोडण्यात आलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रो, वाक्याचे प्रकार यावरती आपल्याला परीक्षेमध्ये 100% प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जात असतो, त्यामुळे सर्वांनी परीक्षेला जाताना वाक्याचे प्रकार हा पॉइंट कव्हर करून जायचा आहे। आता वाक्याच्या प्रकार संदर्भात थोडीशी आपण माहिती घेऊया। वाक्याचे प्रकार दोन पडतात। ओके, वाक्यांचे प्रकार दोन पडतात, एक म्हणजे अर्थावरून आणि दुसरा जो वाक्याचा प्रकार पडतो तो म्हणजे वाक्यात असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून। ओके, विधानाची संख्या म्हणजे वाक्यात किती विधाने आहेत त्यावरून वाक्याचे प्रकार हे पडत असतात। बघा, यामध्ये मग वाक्याचे अर्थावरून कोणकोणते पडतात, यामध्ये विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी हे पडतात। आणि विधानावरून जे आहे केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य। मग हे काय आहे, हे उद्गारार्थी वाक्य हे कोणतं झालं, हे या ठिकाणी विद्यार्थी मित्र हा अर्थावरून पडणारा प्रकार आहे। ओके, हा कशाचा आहे, अर्थावरून पडणारा प्रकार आहे। मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य हे काय आहेत, हे तीनही विद्यार्थी मित्र हे तीनही हे विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार आहेत। ओके, बघा हे तीनही काय, तर तीनही विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार आहेत। ओके, बघा मग आता विद्यार्थी मित्र संयुक्त वाक्यामध्ये काय, तर दोन, बघा या ठिकाणी दोन वाक्य आहे, गड आला पण सिंह गेला। ओके, गड आला पण सिंह गेला, यामध्ये पण म्हणजे काय, कोणता आला, पण हा न्यूनत्वबोधक आहे। दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधान सूचक अभ्यान्वयी अव्यय जोडली असतात तेव्हा अशा वाक्यास संयुक्त वाक्य म्हणतात, त्यामुळे या ठिकाणी देह या ठिकाणी काय संयुक्त वाक्य हे आहे। ओके, बघा
आता अजून जर म्हटलं आणि, शिवाय, अथवा, की, पण, परंतु, परी, सबब या ठिकाणी जे आले तर ते देखील संयुक्त वाक्यामध्ये येतात. क्लिअर आहे सर्वांना? केवळ वाक्यामध्ये काय एकच उद्देश आणि एकच विधेय असतं, त्याला केवळ वाक्य असे म्हणतात. बघा, रोज सूर्य पूर्वेला उगवतो, राम पुस्तक वाचतो. ओके, हे सर्व काय हे केवळ वाक्याचे प्रकार झाले. होप सर्वांना या ठिकाणी स्पष्टीकरण समजलं असेल. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न पहा, सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधायचा आहे. सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. कोणता असणार आहे विद्यार्थी मित्र? कोवळे, पिवळे, ओवळे की आवळे? तर विद्यार्थी मित्र, सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द आहे तो म्हणजे ओवळे. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. सोवळेच्या जोडीने येणारा शब्द कोणता आहे तर ओवळे. सोवळे, ओवळे. बघा, धार्मिक विधी काय म्हटलं या ठिकाणी? हे जे शब्द असतात ना, हे शब्द धार्मिक विधी व आचरणा संदर्भात आहेत. ओके, धार्मिक विधी व आचरणा संदर्भात हे शब्द या ठिकाणी येत असतात. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय भरती तयारी करत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात हवी असेल, उत्तर टिक केली प्रश्नपत्रिका, तर याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिली जाईल. किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्ही जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा, अशी उत्तर हायलाइट केलेली प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवरती मिळणार आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? मुक्ताफळे उदाहरणे. ओके, प्रश्न काय? मुक्ताफळे उदाहरणे या वाक्य प्रकाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. मुक्ताफळे उदाहरणेचा या वाक्य प्रकाराचा अर्थ बघा. मूर्खासारखे बोलणे, मोत्यांच्या माळा तयार करणे, मुक्तपणे फिरणे की पांढरी फुले वाहणे. तर विद्यार्थी मित्र, मुक्ताफळे उदाहरणे याचा अर्थ काय होतो बरं? तर याचा अर्थ होतो मूर्खासारखे बोलणे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. काय? मुक्ताफळे उदाहरणे म्हणजे काय तर मूर्खासारखे बोलणे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते? ओके, खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र. आता बघा, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्र, हा प्रश्न आपल्या लेखक आणि त्यांची टोपण नावे, ओके, लेखक आणि त्यांची टोपण नावे या घटकावरती आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. बघा, मग आता या ठिकाणी किशोर कदम, कवी सौमित्र कोण? किशोर कदम, प्रल्हाद केशव अत्रे, किशोर नारायणकर, ओके, किशोर नारायणकर, नायगावकर आणि किशोर नांदलकर. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र? तर कवी सौमित्र म्हणून या ठिकाणी किशोर कदम यांना ओळखले जाते. ओके, किशोर कदम ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कवी सौमित्र म्हणून कोणाला? किशोर कदम यांना ओळखल्या जाते विद्यार्थी मित्र. ओके, पहा, आता खूप महत्वपूर्ण पॉइंट आहे हा, कारण की यावरती आपल्याला देखील परीक्षेमध्ये प्रश्न 100% असणार. याच स्वरूपाची प्रश्नपत्रिका आपल्याला उद्याला बघायला मिळणार. या टाईपचे प्रश्न आपल्याला 100% परीक्षेमध्ये विचारणार आहे. ओके, किशोर कदम यांचं एक गाजलेलं गीत आहे बघा. कोणतं आहे? गारवा. हे यांचं गाजलेलं गीत आहे. प्रके अत्रे म्हणजेच काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र? प्रके अत्रे कोणाचं टोपण नाव आहे? प्रके अत्रे. तर यांनाच केशव कुमार म्हणतात. ओके, प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव काय आहे? केशव कुमार. यांचं हे टोपण नाव आहे केशव कुमार. ओके, प्रके अत्रेचं टोपण नाव काय? केशव कुमार हे त्यांचं टोपण नाव आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर आता काही महत्वपूर्ण ज्यावरती आपल्याला प्रश्न बनण्याचे चान्सेस आहेत बघा. आणि यानंतर केशवसूत हा हे एक नाव आहे. ओके, केशव कुमार आणि केशवसूत या दोन नावामध्ये कन्फ्युजन असतं. तर केशवसूत नाव कोणाचं आहे बरं? तर केशवसूत हे जे नाव आहे तर हे नाव विद्यार्थी मित्र आहे कृष्णाजी केशव दामले यांचं. ओके, केशवसूत कोणाचं आहे? कृष्णाजी केशव दामले यांचे आहे केशवसूत हे टोपण नाव येतं. त्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते यांचं बी. ओके, लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतर कुसुमाग्रज जे आहे हे विवा शिरवाडकर यांचं कुसुमाग्रज. ओके, कुसुमाग्रज हे जे आहे विवा शिरवाडकर. विवा शिरवाडकर यांचं कुसुमाग्रज हे नाव येतं. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. ओके, बघा, अंतरात्मा. ओके, अंतरात्मा, अंतरात्मा, अंतरारात्मा. ओके, अंतरात्मा हे चुकलं, अंतरात्मा हे देखील चुकलं. ओके, तर बघा, अंतरात्मा हा जो शब्द आहे या ठिकाणी आपल्याला माहित आहे अंत असतो का नाही? अंत असतो. या ठिकाणी अंत आहे पण त्यावरती रफार आहे, त्यामुळे हे देखील चुकलं.
आता राहिला पर्याय क्रमांक ए अंतरात्मा हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शुद्ध शब्द देखील परीक्षेमध्ये जाताना कव्हर करून जायचे विद्यार्थी मित्र. ओके, यावरती देखील प्रश्न असतो. यानंतर पुढील शब्द बघा, सज्जन. ओके, सज्जन या शब्दातील संधी प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. स्वरसंधी, विसर्ग संधी, जोड संधी की व्यंजन संधी. तर विद्यार्थी मित्र, सज्जन हा जो शब्द आहे हा कोणत्या संधीचं उदाहरण आहे, तर हा या ठिकाणी व्यंजन संधीचं उदाहरण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी व्यंजन संधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, सज्जन हा शब्द कोणत्याचा आहे, हा व्यंजन संधीचं उदाहरण झालं. ओके, पहा या ठिकाणी कसे आहे विग्रह, या ठिकाणी सज्जन शब्दाचा आपण विग्रह देखील समजून घेऊया. ओके, सज्जन हा जो शब्द याचा विग्रह काय, तर विद्यार्थी मित्र विग्रहामध्ये बघा सत काय, सत अधिक जन याचा विग्रह काय होतो, सज्जन असा आहे. ओके, बघा संधी विग्रह काय, सत अधिक जन. संधी विग्रह जर आला तर ते देखील लक्षात असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्र. त्यामुळे संधी या टॉपिक वरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी संधी प्रकार, संधी व संधीचे प्रकार हा टॉपिक देखील व्यवस्थितरित्या कव्हर करून परीक्षेमध्ये जायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दातील अचूक शब्द निवडायचा आहे. ओके, आपल्याला अगदी अचूक असा शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. परिस्थिती, परिस्थिती, परिस्थिती आणि परिस्थिती. तर विद्यार्थी मित्र अगदी अचूक शब्द आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 परिस्थिती. ओके, परिस्थितीमधील ची पहिली विलांटी दीर्घ असते. परिस्थिती आपण सर्व याच्यामध्ये परिस्थितीमध्ये जे आहे सर्व विलांट्या या दीर्घच रस्वच असतात. ओके, बघा यामध्ये एक विलांटी स्वर रस्व आहे, एक दीर्घ आहे. यामध्ये पहिली दीर्घ आहे, यामध्ये रस्व आहे, एक दीर्घ आहे. यामध्ये विद्यार्थी मित्र परिस्थितीची फक्त तीची विलांटी काय असते, ही दीर्घ असते. ओके, क्लिअर आहे सर्वांना. ऑप्शन नंबर डी हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ओके, अचूक असणार शब्द प्रयोगाचा परिस्थिती हा असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, हात टेकणे म्हणजे काय. हात टेकणे म्हणजे काय, नमस्कार करणे. ओके, मदत करणे, नाईलाजाने माघार घेणे आणि धीर सुटणे. तर हात टेकणे म्हणजे काय विद्यार्थी मित्र, तर नाईलाजामुळे एखाद्या गोष्टीतून माघार घेणे याला हात टेकणे असे म्हणतात. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, हात टेकणे म्हणजे काय, नाईलाजाने माघार घेणे असा त्याचा अर्थ आहे. बघा विद्यार्थी मित्र, मराठी व्याकरणावरती आपल्याला एकूण असे 10 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, मराठी व्याकरणाचे एकूण 10 प्रश्न या टाईपचे परीक्षेमध्ये असतात. त्यानंतर आता पुढील टाईप असतो तो म्हणजे इंग्रजीचे प्रश्न. ओके, बघा मग आता इंग्रजी व्याकरणावरती कुठले पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारले जातात ते प्रश्न देखील आपण कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्र. ओके, बघा तर आता पहा, बघा विद्यार्थी मित्र इंग्रजी विभाग या ठिकाणी आपण बघूया. आता इंग्रजीचे प्रश्न देखील खूप महत्वपूर्ण आहेत, यावरती देखील आपल्याला प्रश्न असतात. बघा पहिला प्रश्न काय, विच प्रेपोजिशन करेक्टली कम्प्लीट द सेंटेन्सेस. ओके, बघा या ठिकाणी कोणतं शब्दयोगी अव्यय आहे या ठिकाणी योग्य लागणार आहे. ओके, कोणतं वाक्य आहे, इंडिया हॅज साइनेड अन एग्रीमेंट डॅश फ्रान्स टू इनहॅन्स देअर ट्रेड रिलेशन. ओके, बघा या ठिकाणी भारत आणि फ्रान्स मध्ये काय एक करार झालाय. मग या ठिकाणी ऑन, ऍट, ओव्हर की विथ. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर डी विथ हे या प्रश्नाला योग्य उत्तर असणार आहे. ओके, या ठिकाणी काय येणार आहे, विथ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्सेस मे हॅव एरर. ओके, फाइंड आउट द विच पार्ट हॅज सेंटेन्सेस हॅज अन एरर अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन. बघा या ठिकाणी खाली दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये काय काय याच्यामध्ये चुका आहेत. ओके, काय एखाद्या भागामध्ये काय चुका या ठिकाणी बघा 1 2 3 4 म्हणजे ABCD अशा पद्धतीने दिल्या आहे. तर यामध्ये एकामध्ये चूक आहे, या ठिकाणी आपल्याला चूक ओळखायची आहे. या ठिकाणी कोणत्या याच्यामध्ये ती चूक ओळखायची आहे. ओके, बघा इट टूक मी ऑलमोस्ट अ आवर टू फिल द ऍप्लिकेशन फॉर्म. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र ऑलमोस्ट आवर या ठिकाणी आवर काय आहे. ओके, बघा या ठिकाणी आवरच्या आधी ओके आवरचा जो उल्लेख आहे आवर म्हणून येतो. आवरचा काय त्यामध्ये आधी काय या ठिकाणी आपल्याला ए दिसतोय. ओके, ए दिसतोय. यामध्ये ए असतो का, नाही. ऑलमोस्ट अन आवर. ओके, काय असतो, ऑलमोस्ट अन आवर काय येत असतो, अन येत असतो. मग या ठिकाणी ए हा चुकीचा आहे, त्यामुळे बी या ठिकाणी हे काय हेच ऑप्शन या ठिकाणी चुकीचं असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. क्लिअर आहे सर्वांना. बघा खूप सोपे टाईपचे प्रश्न असतात विद्यार्थी मित्र, फक्त प्रश्नपत्रिका व्यवस्थित काळजीपूर्वक करणं खूप गरजेचं आहे. आणि उद्या होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, विथ अ फ्रेश कोट ऑफ पेंट द स्कूल कॅन लुक मच नाईस. ओके, बघा लुक मच नाईस. आता बघा आता शाळेवरती काय फ्रेश म्हणजे नवीन रंग मारलेला आहे, त्यानुसार स्कूल काय मच नाईस म्हटलंय. मच नाईस असते का, ओके लुक मच नाईस असं या ठिकाणी म्हटलेलं आहे.
तर बघा या ठिकाणी काय असणार आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर. त्या ठिकाणी मच नाईस नसणार आहे, मच नाईस. ओके, मच नाईस काय नसते, या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, ऑप्शन नंबर डी हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग योग्य उत्तर काय असणार आहे या ठिकाणी, काय असायला हवं होतं, तर मच नाईस नसता या ठिकाणी काय, तर स्कूल लुक व्हेरी नाईस म्हणायला पाहिजे. ओके, लुक व्हेरी नाईस, लुक व्हेरी नाईस, मच नाईस नाही तर व्हेरी नाईस हे या प्रश्नाला योग्य उत्तर असायला हवं होतं. ओके, व्हेरी नाईस या ठिकाणी असणार. क्लिअर आहे सर्वांना. बघा यानंतर पुढील प्रश्न बघा. माय फ्रेंड बिकम टेरिबली अपसेट आफ्टर लुझिंग हर पर्स ॲट द सुपर मार्केट. ओके, बघा माझा मित्र आहे खूप दुःखी झाला, खूप परेशान झाला आफ्टर लुझिंग. आता बिकम असणार आहे का या ठिकाणी, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र हे वाक्य काय, हे वाक्य भूतकाळातील आहे, भूतकाळातील घटनेबद्दल आहे. ओके, भूतकाळातील घटनेबद्दल हे वाक्य आहे, त्यामुळे क्रियापद पास्ट टेन्स असायला हवं. ओके, मग या ठिकाणी क्रियापद आपल्याला पास्ट टेन्स आहे का, बिकम म्हटलंय, बिकम आहे का नाही, या ठिकाणी बिकेम असायला हवं. ओके, या ठिकाणी बिकम आहे, तर बिकेमच्या जागी हे काय असायला होतं, बिकमच्या जागी हे बिकेम असायला पाहिजे, BECAME. ओके, BECOME का नाही, BECAME, बिकेम असायला हवं होतं. त्यामुळे या ठिकाणी माय फ्रेंड बिकम हेच या प्रश्नाचं यामध्ये एरर आहे आणि हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. होप सर्वांना या ठिकाणी स्पष्टीकरण समजत असेल. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा उद्या होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय भरती करता अजून खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण चॅनलवरती यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओज देखील जाऊन तुम्ही बघायचे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न भरपूर प्रमाणामध्ये सराव त्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र, आणि प्रश्नपत्रिका देखील आहेत. आणि सोबतच जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सोबतच विद्यार्थी मित्र, यापूर्वी आपले जेवढे काही क्लास झाले त्या सर्व क्लासच्या PDF नोट्स आपण आपल्या युट्यूब क्लासच्या ज्या आहेत त्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन जॉईन करायचं आहे किंवा चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. सिनॉम्स ऑफ नो वॉइस. ओके, बघा सिनॉम्स म्हणजे काय, या ठिकाणी समानार्थी शब्द निवडायचा आपल्याला नो वॉइसचा. आता सगळ्यात पहिले नो वॉइस या शब्दाचा अर्थ काय होतो बरं, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नो वॉइस म्हणजे काय, नवशिका, ज्याला अनुभव नाही असा. ओके, नो वॉइस म्हणजे काय, या ठिकाणी सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे नवशिका, नवीन नवीन काम शिकत आहे, ज्याला अनुभव नाही. ओके, काय मध्ये नाही याला, तर याला अनुभव नाही असा व्यक्ती. ओके, नो वॉइस म्हणतात त्याला. मग अनुभव नाही याच्या सुरुवात, याला काय समानार्थी शब्द आपल्याला बघा. प्रोफेशनल म्हणजे एकदम अनुभवी, प्रोफेशनलचा अर्थ काय होतो, एकदम अनुभवी होतो, त्यामुळे हसायला काय नाही, प्रोफेशनल या ठिकाणी चुकलं विद्यार्थी मित्र, चुकणार. ओके, त्यानंतर वेटरन, वेटरनचा अर्थ देखील तोच होतो, वेटरनचा अर्थ देखील काय होतो, अनुभवीच होतो, वेटरनचा अर्थ देखील काय होतो, अनुभवीच असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होत असतो. एक्सपर्ट, एक्सपर्ट म्हणजे एकदम त्याचे काय, एकदम अनुभव, एकदम प्रॉम्प्ट आहे त्याच्यामध्ये, याचा देखील अर्थ अनुभव होतो, त्याच्यामुळे हे देखील चुकलं. आता आपल्या नो वॉइसचा अर्थ एकच होतो, त्यामुळे बिगिनर. काय उत्तर असणार आहे, बिगिनर म्हणजे काय, ज्याला अनुभव नाही, ज्याची फक्त सुरुवात आहे. ओके, बिगिनर म्हणजे काय, सुरुवात करणारा, म्हणजे सुरुवात करणाऱ्याला कुठला अनुभव असणार का, नाही, कुठलाच अनुभव नाही, असा बिगिनर, फ्रेश, तर त्यालाच या ठिकाणी काय म्हणणार आहे, बिगिनर म्हणणार. त्याच्यामुळे नो वॉइस या शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शन नंबर बी, बिगिनर हा झाला आहे. ओके, हा असणार आहे आणि बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय बघा. फ्रॉम द फॉलोइंग सिनॉम्स ऑफ प्रिस्टाईन. ओके, प्रिस्टाईन या शब्दाचा सिनॉम्स आपल्याला विचारलेला आहे. सगळ्यात महत्वपूर्ण, प्रिस्टाईन या शब्दाचा आता अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रिस्टाईनचा अर्थ काय होतो, प्रिस्टाईनचा अर्थ होतो अतिशय स्वच्छ. ओके, प्रिस्टाईनचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्र, प्रिस्टाईनचा अर्थ हा अतिशय स्वच्छ असा होतो. काय होतो, अतिशय स्वच्छ असा त्याचा अर्थ आहे, शुद्ध. ओके, स्वच्छ किंवा शुद्ध प्रिस्टाईनचा अर्थ होतो. मग आता बघा या ठिकाणी डर्टी होणार नाही, डर्टी म्हणजे एकदम घाण. ओके, बघा समानार्थी आहे ना, हे ऑप्शन या ठिकाणी कटलं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्र ग्रीमी, ग्रीमीचा अर्थ काय होतो, ग्रीमीचा अर्थ म्हणजे ग्रीमी म्हणजे अस्वच्छ. ओके, ग्रीमी म्हणजे काय, अस्वच्छ, हे देखील कटलं. चार्मिंग, चार्मिंगचा काय या ठिकाणी मेलच लागणार नाही. ओके, बघा मग या ठिकाणी प्युअर, प्युअर म्हणजे काय, एकदम शुद्ध. ओके, प्युअर म्हणजे काय, एकदम शुद्ध, त्यामुळे ऑप्शन नंबर बी जे आहे या ठिकाणी प्युअर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. प्रिस्टाईन म्हणजे काय, अतिशय स्वच्छ किंवा शुद्ध, या ठिकाणी शुद्ध, शुद्ध या ठिकाणी प्युअर काय असणार आहे, प्युअर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, प्रिस्टाईनचा अर्थ काय होतो, तर प्युअर हे या ठिकाणी योग्य असं या ठिकाणी समानार्थी शब्द या ठिकाणी आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला या पीडीएफ नोट्स हवी असेल, ही पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, उद्या होणाऱ्या परीक्षेकरता अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती घेत आहोत विद्यार्थी मित्र, त्यामुळे सर्वांनी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय, द अपोजिट ऑफ प्रोफेशनल. ओके, अपोजिट म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. कशाचा? प्रोफेशनलचा. प्रोफेशनलचा अर्थ काय? प्रोफेशनल म्हणजे काय बघा, व्यावसायिक जो पैशासाठी निपुणतेने काम करतो. ओके, प्रोफेशनलचा अर्थ काय होतो? व्यावसायिक. ओके, व्यावसायिक कशासाठी काम करतो? प्रोफेशनल म्हणजे पैशासाठी काम करणारा. ओके, सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे काय, तर पैशासाठी काम करणारा. प्रोफेशनल काय होतं, याला पैशासाठी काम करणारा प्रोफेशनल असे म्हणतात. ओके, बघा मग याचा काय असणार आहे विरुद्धार्थी? ट्रेड्समॅन. ट्रेड्समॅनचा अर्थ काय होणार? का नाही, ट्रेड्समॅन म्हणजे लेबर पैशासाठीच काम करतो. कस्टमर, ओके, कस्टमर पैसेच घेऊन येत असतो. ट्रेड्समॅन पैसे कमवण्यासाठीच काम करतो. हे तीनही काय, ते तिघही पैशासाठीच काम करतात, त्यामुळे हे तीनही ऑप्शन या ठिकाणी चुकीचे असणार. हे समानार्थी झाली. याची काय झाली? समानार्थी. आपल्याला एकदम विरुद्धार्थी अमॅच्युअर. ओके, अमॅच्युअर म्हणजे काय म्हणतात त्याला? अमॅच्युअरला आपण काय म्हणू शकतो? अमॅच्युअर म्हणजे काय, याला हौशी म्हणतात. ओके, काय म्हणतात? हौशी. फक्त काय, आवडीसाठी काम करतो. काय करतो? त्याला फक्त आवड आहे म्हणून काम करतो. पैशाचं काही घेणं देणं नाही, पैशाचा त्या विषयच येत नाही. अमॅच्युअर याला म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर ए, अमॅच्युअर, हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, अपोजिट ऑफ प्रोफेशनल इज अमॅच्युअर. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीची ही तुम्हाला पीडीएफ जी आहे मिळवायची असेल, ओके, उत्तर टिक केली ही पीडीएफ मिळवायची असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी तुम्ही मला मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे बघा, या ठिकाणी 18 आणि 19 क्रमांकाचे प्रश्न जे आहेत यावरती सोडवायचे आहेत. ओके, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द विच कॅन बी सबस्टेनेट द गिवन वर्ड सेंटेन्सेस. ओके, बघा या ठिकाणी आता या शब्दाचे अर्थ आपल्याला निवडायचा आहे. बघा खूप सोप्या टाईपचे प्रश्न विद्यार्थी मित्र दोन्ही आहेत. या ठिकाणी आपण काय म्हणतो, शब्द समूहाबद्दल शब्द ज्याला आपण म्हणतो. बघा, अ चाइल्ड हु हॅज लॉस्ट बोथ हिज पॅरेंट्स इट्स कॉल्ड. बघा असं मूल ज्यांनी त्याचे दोन्ही वडील आई जे आहेत या ठिकाणी आई वडील गमावलेले आहेत, पॅरेंट्स गमावले, पालक गमावले आहेत. ओके, ज्यांनी काय त्यांचे पालक गमावलेला. ओके, या ठिकाणी बघा पालक नसलेला काय म्हणतो आपण त्याला? ज्याला पालक नाही, ज्याला आई वडील नाही, ज्याचे दोन्ही आई वडील मृत्यू पावले आहेत. ओके, प्रोडिगी, वॅग्रंट, स्ट्रीट चाइल्ड की अन ऑर्फन. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी अन ऑर्फन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, ऑर्फन म्हणजे काय, या ठिकाणी याचा अर्थ होतो, ऑर्फनचा अर्थ होतो अनाथ. ओके, काय होतं त्याचा अर्थ? अनाथ. मग ज्याचे आई वडील नाही त्याला काय म्हणतात? अनाथ. त्यामुळे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, अनाथ. बघा, वॅग्रंटचा अर्थ होतो भटक्या. व्याकरणचा अर्थ काय होतो? भटक्या. या ठिकाणी प्रोडिगी म्हणजे काय? अलौकिक बुद्धिमत्ता असणारे. ओके, प्रोडिगीचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्र? तर अलौकिक बुद्धिमत्ता. अलौकिक बुद्धिमत्ता असणारे मूल म्हणजे प्रोडिगी. व्याकरण म्हणजे भटकी मुलं. ओके, स्ट्रीट चाइल्ड म्हणजे रस्त्यावर राहणारी मुलं, आणि अन ऑर्फन, ऑर्फन म्हणजे अनाथ. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बघा या ठिकाणी आपल्याला काय, तर अ चाइल्ड हु लॉस्ट. ओके, अ चाइल्ड हु लॉस्ट देअर बोथ पॅरेंट्स इज कॉल्ड ऑर्फन. ओके, अन ऑर्फन. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अ पर्सन. ओके, काय? अ पर्सन हु हेल्प अनदर टू कमिट अ क्राईम इज कॉल्ड. बघा, असा व्यक्ती ज्याने एखादा गुन्हा करण्यामध्ये एखाद्याची मदत केली आहे. ओके, अनदर कमिट टू अ क्राईम. बघा, गुन्ह्यामध्ये मदत करणारा व्यक्ती कोण असणार आहे? कलिग, कलिग असणार आहे का? असिस्टंट, अकॉम्प्लिश की गँगस्टर? तर बघा विद्यार्थी मित्र, गँगस्टर गुन्हा करणाराच असतो, मदत करत नसतो. गँगस्टर गुन्हे करून घेत असतो. कलिग, आता कलिग हा जो शब्द आहे, कलिग कशासाठी वापरतात? तर कलिग हा शब्द विद्यार्थी मित्र कामाच्या ठिकाणी काम. ओके, काय असतो? कामाच्या ठिकाणचा सहकारी असतो. कलिग म्हणजे काय? सहकारी कामाच्या ठिकाणी. गुन्ह्यामध्ये आहे का? नाही. असिस्टन्स, असिस्टंट कशाला म्हणतात? असिस्टंट विद्यार्थी मित्र कशाचा अर्थ आहे? तर असिस्टंट म्हणजे एखाद्याचा मदतनीस. असिस्टंट कशाला म्हणतात? मदतनीसला म्हणतात. त्यामुळे असिस्टंट देखील नसणार आहे. अकम्प्लिश, अकम्प्लिश म्हणजे काय विद्यार्थी मित्र? अकम्प्लिश याला म्हणतात तर गुन्ह्यामध्ये साथ देणारा. ओके, अकम्प्लिश कशाला म्हणतात? गुन्ह्यामध्ये साथ देणारा.
ओके, गुन्ह्यामध्ये साथ देणाऱ्याला काय म्हणतात? अकम्प्लाइज. ओके, अकम्प्लिश म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अकम्प्लिश. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आणि गँगस्टर म्हणजे स्वतः गुन्हेगार. गँगस्टर म्हणजे काय? गुन्हेगार. क्लिअर आहे सर्वांना? बघा, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण अगदी डिटेलमध्ये स्पष्टीकरण बघितलं. चारही ऑप्शन या ठिकाणी बघितले आहेत. म्हणजे या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यापैकी कोणता प्रश्न आला तर त्या ठिकाणी तो तुमच्या नजरेतून चुकणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला योग्य असं उत्तर तुम्ही टिक करू शकणार आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. प्रश्न क्रमांक 20 ते 24 करता असे एकूण 4 प्रश्न जे असतात हे आपल्याला पॅसेज वरती विचारले जात असतात. ओके, बघा, पॅसेज अशा टाईपचं असतं. पॅसेज केअरफुली वाचायचं. ओके, दिस इयर द वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी इंडिया इज द बिगेस्ट कंट्री बाय डॅश रशिया. ओके, बघा, आता रशियापेक्षा भारत म्हणजे या ठिकाणी काय तुलना आहे? तुलना आहे. ओके, बघा या ठिकाणी आपण प्रश्न बघूया. 20 क्रमांकाचा प्रश्न पहा. काय? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक्स ए. ओके, ए. आता ए क्रमांकाची फिलिंग द ब्लँक्स बघा या ठिकाणी काय असणार आहे. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतं की रशिया आणि भारतमध्ये काय तुलना आहे. ओके, बिगेस्ट कंट्री बाय रशिया. ओके, डेमोक्रेसी सगळ्यात मोठं प्रशासक आहे आणि रशियापेक्षा कशानं मोठं आहे? पॉप्युलेशन, डेस्टिनी, एरिया की डेमोक्रेसी? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दोन्हीची तुलना लागली आहे. ती कशामध्ये? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत आहे. ओके, बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? इंडिया अँड द बिगेस्ट कंट्री बाय रशिया. ओके, एरिया बाय एरिया रशिया. मग या ठिकाणी एरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर सी एरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक्स बी. ओके, फिल इन द ब्लँक बी. आता या ठिकाणी बी मध्ये काय बघा? विच इंडिया हॅज डॅश सेपरेट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. ओके, बघा या ठिकाणी काय? करारावरती स्वाक्षरी. ओके, करार आहे या ठिकाणी. स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, पार्टनरशिप करार आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी काय असणार आहे विद्यार्थी मित्र? करारावर स्वाक्षरी करण्यासाठी काय असणार आहे? याला इंक्ड म्हणतात. काय म्हणतात? याला इंक्ड. ओके, काय म्हणतात? इंक्ड. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, इंक्ड. बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक सी. आता सी याच्यात काय आहे बघा? सी मध्ये काय असणार आहे पहा. या ठिकाणी ऑप्शन आपल्याला वाचावा लागतात विद्यार्थी मित्र. ओके, बघा, द इंडियन अँड रशियन गव्हर्नमेंट इन द डिसेंबर 2010 डॅश ब्रिलियंट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. ओके, बघा या ठिकाणी ब्रिलियंट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. मग या ठिकाणी आणि त्यांच्या करारावरती स्वाक्षर केला, संबंध सुधारले. मग या ठिकाणी संबंध सुधारण्याकरता काय म्हणायला लागेल आपल्याला? या ठिकाणी इव्हॅल्युएटेड. ओके, काय म्हणतात? एलिव्हेटेड. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, एलिव्हेटेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याला काय म्हणतात? संबंधाचा दर्जा सुधारणे. ओके, एलिव्हेटेडचा अर्थ काय? संबंधाचा दर्जा सुधारणे असं त्याचं उत्तर असणार आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना विद्यार्थी मित्र? बघा या टाईपचे प्रश्न आपण या ठिकाणी बघितले आहेत. ही प्रश्नपत्रिका आपण कव्हर करत आहोत जी की यापूर्वी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. ओके, बघा विद्यार्थी मित्र, यानंतर पुढील प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स डी. ओके, डी मध्ये आता काय असणार आहे या ठिकाणी? एनजीओ, स्टार्टअप, प्रोफेशनल की थिंक टँक? तर विद्यार्थी मित्र बघा, आता ऑप्शन डी या ठिकाणी आपल्याला डी टाईप मध्ये बघायचं आहे. डी फिल इन द ब्लँक्स मध्ये काय? डी कुठे आहे? तर डी या ठिकाणी आहे. ओके, बघा आता याचं पुढचं वाचा. बघा काय असणार आहे या ठिकाणी? पार्टनरशिप, सो व्हॉट दे टर्म स्पेशल टू प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, द न्यू दिल्ली. ओके, बघा इथे द न्यू दिल्ली पेस डॅश द फाउंडेशन ऑफ नॅशनल सिक्युरिटी रिसर्च आय वी डीड कॉम्पिटेटिव्ह असेसमेंट अँड इंडियाज बिगेस्ट पार्टनरशिप मिनिंग. ओके, बघा आता रिसर्च या ठिकाणी शब्द आलेला आपल्याला. रिसर्च म्हणजे काय? संशोधन. ओके, बघा मग या ठिकाणी संशोधन करत असते. ओके, बघा विद्यार्थी मित्र, रिसर्च या ठिकाणी डी मध्ये आपल्याला काय दिसलं? रिसर्च. रिसर्च मध्ये काय आलं? रिसर्च मध्ये संशोधन करणे. रिसर्च म्हणजे काय? संशोधन करणे. मग आता बघा संशोधन आणि विश्लेषण करणं, मग यामध्ये काय असतं? तर याचं काय असणार आहे? एनजीओ, स्टार्टअप, प्रोफेशनल की थिंक टँक? याचं थिंक टँक असणार आहे. ओके, थिंक टँक. आता थिंक टँकच का हे सांगतो आपण. बघा रिसर्च करणे यामध्ये काय? तर थिंक टँक म्हणजे काय? तर धोरणात्मक विषयावर सल्ला देणारी संस्था. ओके, काय? थिंक टँक म्हणजे काय? तर धोरणात्मक विषयावर सल्ला देणारी संस्था. ओके, थिंक टँक म्हणजे काय होते? धोरणात्मक विषयावर सल्ला देणारी संस्था असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर डी थिंक टँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ई. ओके, आता ई साठी कोणतं योग्य असं असणार?
आहे विद्यार्थी मित्र. तर बघा या ठिकाणी ई, या ठिकाणी आपण बघूया ई ची रिकामी जागा काय असणार आहे. तर पहा या ठिकाणी ई मध्ये काय आहे, या ठिकाणी इथे आहे ई. ओके बघा आता यामध्ये बघा काय, इकॉनॉमिक कंटेंट of the India-Russia partnership extremely weak and recommended to the urgent by step need to taken improve economic relation. ओके बघा आता या ठिकाणी आर्थिक संबंध जे आहे ते वाढवण्यासाठी या ठिकाणी आणि पार्टनरशिप सक्सेसफुल करण्यासाठी या ठिकाणी काय असणार आहे. मग या ठिकाणी कोणता शब्द योग्य असा बसेल पहा. दिलेल्या पर्यायापैकी या ठिकाणी आपल्याला कोणता बसणार आहे. व्हेरियस, प्रिशियस, विग्रुअस की मस्क्युलाइन. विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी व्हिर्जियस. व्हिर्जियस म्हणजे काय, याचा अर्थ काय समजून घ्या, शक्तिशाली. ओके याचा अर्थ काय होतो, शक्तिशाली. मग या ठिकाणी बलाढ्य, शक्तिशाली हेच्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके शक्तिशाली. बघा अनिश्चित, अनिश्चित आहे का नाही, निश्चित आहे. ओके त्यानंतर मस्क्युलर म्हणजे काय, या ठिकाणी खूप लहान, लहान असणार आहे का पार्टनरशिप ही. ओके ही पार्टनरशिप लहान असणार का, नाही, त्यामुळे हे देखील चुकते, हे देखील चुकते. व्हेरियस म्हणजे विविध प्रकारचे होते, हे देखील चुकतं. राहिला प्रश्न एकच विग्रोरियस, त्यामुळे ऑप्शन नंबर सी विग्रोरियस हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके क्लिअर आहे सर्वांना. बघा यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न काय, डायरेक्शन्स 25-26 नंबरचा प्रश्न होता, करेक्टली स्प्लिट वर्ड. ओके बघा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न विद्यार्थी मित्र या टाइप वरती विचारले जातात. दोन प्रश्न या ठिकाणी योग्य असे स्पेलिंगचे प्रश्न असतात, दोन प्रश्न. ओके बघा उद्याच्या पेपरमध्ये देखील आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत विद्यार्थी मित्र. मग कोणते दोन आहेत या ठिकाणी योग्य असे स्पेलिंग असणारे. बघा ऍफिडेव्हिट, ऍफिडेव्हिट, ऍफिडेव्हिट आणि ऍफिडेव्हिट. याचा ऍफिडेव्हिट याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो प्रतिज्ञापत्र. ओके ऍफिडेव्हिटचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्र, तर ऍफिडेव्हिटचा अर्थ जो आहे हा प्रतिज्ञापत्र होतो. ओके ऍफिडेव्हिटचा अर्थ काय होतो, त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र हा ऍफिडेव्हिटचा अर्थ होत असतो. ओके ऍफिडेव्हिटचा अर्थ काय होतो, प्रतिज्ञापत्र. ओके मग पहा प्रतिज्ञापत्र त्याचं ऍफिडेव्हिट काय म्हणतो आपण, ऍफिडेव्हिट AFFI. ओके बघा AFFI या ठिकाणी AFFI च्या ठिकाणी ए आहे, हे लिमिट झालं. ओके बघा आता इथपर्यंत सेम आहे दोन याच्यात. DEVIT. ओके DEVIT येणार आहे का नाही, डेव्हिडचं DAVIT असतं. या ठिकाणी डी नंतर ई आहे, हे चुकलं. डी नंतर ई आहे, हे देखील एलिमेंट झालं. इथे ए आहे मात्र ऑलरेडी असल्यामुळे हे देखील चुकले जाते, त्यामुळे हे दोन एलिमेंट झाले. ओके आता राहिलं फक्त एकच ऍफिडेव्हिट, त्यामुळे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बघा या ठिकाणी एक शब्द मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्र. आता हा जो शब्द आहे ना हा तुम्ही पाठच करून जा, कारण उद्या होणाऱ्या पेपरमध्ये हा रिपीट होण्याचे चान्सेस खूप आहेत विद्यार्थी मित्र. ओके न्यायालय संदर्भात आहे प्रतिज्ञापत्र. ओके बघा यामुळे हा प्रश्न रिपीट होऊ शकतो, त्यामुळे ऍफिडेव्हिट हे स्पेलिंग तुम्ही पाठच करून जा. ओके बघा त्यानंतर एंटरप्रिन्युअर. ओके एंटरप्रिन्युअर म्हणजेच काय, तर उद्योजक याचा अर्थ होतो. ओके काय अर्थाचा शब्द आहे हा, उद्योजक. या ठिकाणी उद्योजकला काय सर, एंटरप्रिन्युअरचं या ठिकाणी कोणतं योग्य असणार, तर या ठिकाणी बघा एंटरप्रिन्युअर. ओके प्रिन्युअर, प्रिन्युअरचं या ठिकाणी ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके एंटरप्रिन्युअरचं काय असं, ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके चला यानंतर पुढील प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघा विद्यार्थी मित्र उद्या आपली परीक्षा असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण हा घेत आहोत. आता या प्रश्नपत्रिकेचा काही भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न, गणिताचे प्रश्न असणार आहेत. ओके बघा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी पुढील प्रश्न बघा 27 आणि 28 नंबरचा प्रश्न. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द इडियमस फ्रेज. ओके खालील म्हणीचा अर्थ हे करणार आहे. बघा ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे काय, रक्त हे पाण्यापेक्षा काय घट्ट. ओके रक्त हे पाण्यापेक्षा घट्ट असा याचा अर्थ आहे. बघा रक्त हे पाण्यापेक्षा घट्ट अशी म्हण आहे या ठिकाणी. ब्लड इज थिकर, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. मग या ठिकाणी याचा योग्य असं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्र, काय असणार आहे बघा, फॅमिली रिलेशन्स अँड लॉयल्टीज आर द स्ट्रॉंगेस्ट ॲट द मोस्ट इम्पॉर्टंट वन्स. ओके हे आहे या ठिकाणी म्हणजेच काय, तर कौटुंबिक नातेसंबंध ही तर कोणत्याही नात्यापेक्षा घट्ट आणि महत्वाचे असतात. ओके अ क्राईम नॉट इक्वल टू पनिशमेंट फॉर मर्डर नॉट सेम ॲट द थेफ्ट. ओके डिसाइड फ्रॉम द फॅमिली मेंबर हर्ट मोर दॅन बिंग चीटेड बाय स्ट्रेंजर. रिलेशन्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन मेरिट. विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय असणार आहे, त्या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे फॅमिली रिलेशन्स अँड लॉयल्टीज आर
द स्ट्रॉंगेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट वन्स. म्हणजेच या ठिकाणी काय तर रक्तसंबंध कौटुंबिक नाते हे इतर कोणत्याही नात्यापेक्षा महत्वाचे असतात. ओके बघा कौटुंबिक नाते या ठिकाणी कौटुंबिक नाते हे इतर कोणत्याही नात्यापेक्षा महत्वाचे घट्ट असतात. याचाच अर्थ काय ब्लड इज थिकर दॅन वॉटर. ओके चला यानंतर पुढील प्रश्न बघा टू स्पिल द बीन्स. टू स्पिल द बीन्स याचा अर्थ काय बघा बघा काय स्पिल द बीन्स म्हणजे काय आपले एखादी सिक्रेट आहे ते त्या ठिकाणी ओपन करणं म्हणजेच काय चुकून किंवा मुद्दामून काय गुपित उघडे करणे. स्पिल द बीन्स म्हणजे काय तर गुपित उघडे करणे. आता गुपित उघडे करणे याचा अर्थ असणारा योग्य असा पर्याय कोणता असणार आहे. ओके टू द अनटिडी, टू रिव्हील अ सिक्रेट, कॉन्सेल अ फॅक्ट, रिअल पार्ट ट्रूथ. ओके तर बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी ऑप्शन नंबर बी टू रिव्हील अ सिक्रेट हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके स्पिल द बीन्स म्हणजे काय स्पिल द बीन्स म्हणजेच रिव्हील अ सिक्रेट. ओके म्हणजे एखादं गुपित जे आहे ते उघड करणे असा त्याचा अर्थ होतो. ओके चला यानंतर पुढील प्रश्न बघा 27 आणि 28 नंबरचा प्रश्न फिल इन द ब्लँक. ओके मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड योग्य शब्द त्या ठिकाणी निवडायचा आहे. हेल्थ इज इम्पॉर्टंट टू बी डिस्ट्रेस्ड, डिप्राइव्ड, निग्लेक्टेड, इन नॉन ऑफ दिस. ओके बघा आता हेल्थ आपण आरोग्या संदर्भात म्हटलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रो आरोग्याकडे निग्लेक्टचा अर्थ काय दुर्लक्ष होतो. ओके निग्लेक्टचा अर्थ काय दुर्लक्ष. मला सांगा आरोग्याकडे दुर्लक्ष करू शकतो का विद्यार्थी मित्र आपण. ओके आरोग्याकडे दुर्लक्ष करता येणार का पहा विद्यार्थी मित्र काय या ठिकाणी दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. ओके म्हणजे काय इम्पॉर्टंट हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी निग्लेक्टेड म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. ओके निग्लेक्टेड ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा अ टीम वर्क डॅश कम्प्लीट टू प्रोजेक्ट ऑन टाइम. बघा या ठिकाणी टीम वर्क या ठिकाणी काय प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प वेळेवर पूर्ण करायचा आहे. ओके प्रकल्प काय करायचा आहे वेळेवर पूर्ण करायचा आहे. मग आता प्रकल्प वेळेवर पूर्ण करायचा असेल तर काम कसं करावं लागेल स्लो करावं लागेल का स्लो म्हणजे हळूहळू नाही. ओके हॅपझॅडली करावं लागेल का हॅपझॅडलीचा अर्थ काय होतो अस्ताव्यस्त. याचा अर्थ काय होतो अस्ताव्यस्त होत असतो हे नाही हळूहळू नाही अस्ताव्यस्तपणे नाही. केअरलेसली काम प्रोजेक्ट पूर्ण करायचा मात्र टीमला काम जे आहे निष्काळजीपणाने करता येणार का. ओके केअरलेसली निष्काळजीपणे करता येणार का नाही. त्याच्यामुळे हे देखील चुकलं. हे तिन्ही ऑप्शन चुकले. आता फक्त राहिला एक ऑप्शन नंबर ए आणि तेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके द टीम वर्क क्विकली टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाइम. क्विकली म्हणजे काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र वेगाने काम करावं लागले टीमला ते प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी टीमनं काय केलं ऑफिस टीमनं काम जे आहे वेगाने केलं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र बघा या टाईपचे आपल्याला 15 प्रश्न जे बघते हे प्रश्न जे आहेत या ठिकाणी 20 प्रश्न हे आपले या ठिकाणी आपल्याला इंग्रजी व्याकरणावरती विचारण्यात आले होते विद्यार्थी मित्र. ओके पहा हे प्रश्न आपण बघितले आहेत. यानंतर पुढचा विभाग असतो तो म्हणजे जनरल नॉलेज. ओके बघा जनरल नॉलेज म्हणजे काय या ठिकाणी सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञानावरती आपल्याला या ठिकाणचे प्रश्न जे आहेत या टाईपचे कुठले प्रश्न विचारण्यात आले होते कोणते प्रश्न होते हे देखील आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्र. ओके सामान्य ज्ञानावर आधारित हे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. या ठिकाणी आता पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न बघा विच कंट्री हॅज हायेस्ट लाईफ एक्सपेक्टन्सी. बघा इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये प्रश्न असतात. ओके बघा म्हणजे काय कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे. ओके सर्वाधिक आयुर्मान कोणत्या देशात आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि जपान. तर विद्यार्थी मित्र सर्वाधिक आयुर्मान जे असणारे देश कोणते आहेत तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र उत्तर तालिकेमध्ये दोन प्रकार देण्यात आले. एक म्हणजे हाँगकाँग आणि दुसरं म्हणजे जपान. या दोन्ही देशाचं जे आयुर्मान आहे हे जास्त आहे. ओके दोन्ही देशाचं आयुर्मान जास्त त्यामुळे या ठिकाणी हाँगकाँग आणि जपान हे दोन्ही या प्रश्नाचे उत्तर जे आहेत अंतिम उत्तर तालिकेनुसार देण्यात आलेली होती. ओके चला विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके चला यानंतर बघा पुढचा प्रश्न काय कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. ओके कोणता ग्रह आहे ज्याला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. आता विद्यार्थी मित्र हा प्रश्न IMP आहे. अंतरिक्ष संदर्भात या ठिकाणी ग्रहासंदर्भात आपला प्रश्न विचारला जातो. यामध्ये लाल ग्रह विचारलेला आहे. उद्याच्या परीक्षेमध्ये आपल्याला पृथ्वीपासून स्थान असणारा किंवा सूर्यापासून स्थान असणारा एखादा ग्रह विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा पॉईंट देखील तुम्ही कव्हर करायचा आहे. ओके चला बघा विद्यार्थी मित्र गुरु, प्लुटो, मंगळ की शनी
तर कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते, तर लाल ग्रह म्हणून ओळखला ग्रह आहे तो म्हणजे मंगळ. ओके, मंगळ. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी मंगळ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता मंगळाचा जो पृष्ठभाग आहे, मंगळ ग्रहाचा काय जो पृष्ठभाग आहे ना विद्यार्थी मित्रो, या पृष्ठभागावरती लोह ऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे. ओके, कशाचं प्रमाण जास्त आहे, लोह ऑक्साईड. ओके, लोह ऑक्साईडचे प्रमाण जे आहे ते जास्त आहे. लोह ऑक्साईडचे प्रमाण काय जास्त आहे आणि त्यामुळे काय जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा पृष्ठभागाचा रंग कसा आहे, लाल दिसतो. त्यामुळे त्याला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. ओके, पृथ्वी जे आहे आपला निळा ग्रह म्हणून ओळखतात पृथ्वीला. क्लिअर आहे सर्वांना? होप सर्वांना या ठिकाणी समजलं असेल. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न काय, शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे. ओके, शिवसागर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेलं आहे, तर शिवसागर धरण विद्यार्थी मित्र हे कोयना नदीवर बांधण्यात आलेलं आहे. ओके, कोयना नदीवर बांधण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी कोयना नदीवर जे धरण आहे त्या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे विद्यार्थी मित्र शिवसागर. ओके, त्या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे शिवसागर. क्लिअर आहे सर्वांना? बघा गोदावरी नदी, गोदावरी नदीच्या गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे, तर या ठिकाणी जायकवाडी. ओके, गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे, जायकवाडी. आणि त्याच्या जलाशयाचं नाव काय, तर त्याच्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर. ओके, त्याच्या जलाशयाचं नाव काय, नाथसागर. बघा विद्यार्थी मित्र, अशा टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात असतात. त्यामुळे सर्वांनी हे पॉईंट जे आहेत व्यवस्थितरित्या कव्हर करून जायचे आहेत. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला विद्यार्थी मित्र, उद्याच्या परीक्षेमध्ये देखील रिपीट व्हायचे चान्सेस खूप आहेत या प्रश्नाचे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला. ओके, 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण हा जो पुरस्कार आहे कोणाला प्रदान करण्यात आला होता, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, विजय भटकर, आशा भोसले, सुतार, राम सुतार आणि PL देशपांडे. तर विद्यार्थी मित्र 2024 मध्ये जो आहे हा राम सुतार यांना प्रदान करण्यात आला होता. ऑप्शन नंबर सी राम सुतार हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, राम सुतार. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी यांना जो आहे नोव्हेंबर 2025 मध्ये राम सुतार यांना हा जो पुरस्कार होता हा नोव्हेंबर 2025 मध्ये प्रदान करण्यात आला होता. ओके, बघा आणि नुकतंच यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे यावरती देखील प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती. आता हा प्रश्न IMP आहे. उद्याच्या परीक्षेमध्ये 100% या टाईपचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार म्हणजे मिळणार. बघा महाराष्ट्रातील राज्यसभेची संख्या विचारलेली आहे, उद्या लोकसभा विचारली जाऊ शकते. बघा राज्यसभेची संख्या किती आहे महाराष्ट्रातील, तर ती आहे 19. ओके, ऑप्शन नंबर बी 19 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. राज्यसभेची किती आहे, 19. मग विद्यार्थी मित्रो, आता पुढील पॉईंट आपण समजून घेऊया ज्यावरती आपला प्रश्न उद्याला येऊ शकतो. ओके, ते म्हणजे लोकसभा, त्यानंतर विधानसभा. लोकसभेत विचारला जाऊ शकतो विधानसभेवरती. बघा लोकसभेच्या किती आहे सीटा, एकूण 48 जागांची संख्या आहे. विधानसभेच्या 288 आणि सगळ्यात महत्वपूर्ण विधानसभा झाल्यानंतर विधान परिषद देखील येतं. काय येतं, विधान परिषद. मग विधान परिषदेच्या संख्या किती आहे त्या, ओके, विधान परिषद जागांची संख्या किती आहे, तर विधान परिषदेच्या विद्यार्थी मित्र 78. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र हा पॉईंट तुम्ही सर्वांनी नोट डाऊन करून घ्या, कारण की विधान परिषदेची संख्या विचारू शकते, लोकसभेची, विधानसभेची या ठिकाणी आणि राज्यसभेवरती आपल्याला यापूर्वी विचारलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला 100% काय म्हणतो मी 100% उद्याच्या परीक्षेमध्ये या टाईपचा प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार. एक तर विधानसभा विचारणार, लोकसभा, विधान परिषद, ओके, किंवा या ठिकाणी राज्यसभा तर आल्याच आहे. या 3 पैकी उद्याला एक तुम्हाला विचारायचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्र. पहा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर सर्वांना सर्व व्हिडिओज तुम्ही त्या ठिकाणी बघायचे आहेत विद्यार्थी मित्र. यापूर्वी आपण खूप सारे व्हिडिओज त्या ठिकाणी अपलोड केले आहेत, ते जाऊन व्हिडिओज देखील तुम्ही पाहायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भूभागाच्या बाबतीत, ओके, भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता. ओके, दुसऱ्या क्रमांकाचा म्हटलेला आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी सोलापूर, नाशिक, नागपूर की पुणे. तर विद्यार्थी मित्र दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा म्हटलं तर ते आहे या ठिकाणी पुणे. ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा मग या ठिकाणी समजून घ्या, दुसऱ्या क्रमांकाचा आहे पुणे, मग पहिल्या क्रमांकावरती कोणता येतो. ओके, हे देखील द्या. या ठिकाणी विद्यार्थी मित्र क्षेत्रफळाच्या बाबतीने महाराष्ट्रात जर म्हटलं
तर पहिल्या क्रमांकावरती आहे अहिल्यानगर. ओके, पहिल्या क्रमांकावरती कोणता जिल्हा आहे तो? अहिल्यानगर. दुसऱ्या क्रमांकावरती पुणे. ओके, दुसऱ्या क्रमांकावरती येतो पुणे. तिसऱ्या स्थानी आहे नाशिक. ओके, तिसऱ्या स्थानी कोणता आहे? नाशिक. आणि चौथ्या स्थानी आहे विद्यार्थी मित्र तो म्हणजे सोलापूर. ओके, चौथ्या स्थानी सोलापूर. हा प्रश्न देखील IMP आहे. उद्याला या टाईपचा प्रश्न आपल्याला देखील बघायला मिळू शकतो. ओके, बघा, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर. अहिल्यानगरचं क्षेत्रफळ किती आहे विद्यार्थी मित्र? तर 17,048 चौकिमी. ओके, चौरस किलोमीटर हे आहे अहिल्यानगरचं. पुणेचं म्हटलं तर 15,643 चौरस किलोमीटर. नाशिक 15,582 चौरस किलोमीटर. आणि सोलापूर विद्यार्थी मित्र 14,895 चौरस किलोमीटर. हे सर्व चौरस किलोमीटर मध्ये आहेत. त्यामुळे बघा, या टाईपचा प्रश्न आपल्याला जर परीक्षेमध्ये आला तर त्या ठिकाणी तुमचा टॅकल करता आला, त्या ठिकाणी तुमचा चुकणार नाही या दृष्टिकोनातून आपण बघितलंय. बघा, दुसरा विचारलाय उद्या, पहिला विचारला जाऊ शकतो, तिसरा विचारला जाऊ शकतो किंवा चौथ्या क्रमांकाचा विचारू शकतो. ओके, त्यामुळे असा प्रश्न सविस्तर स्पष्टीकरण आपण याकरता घेतात की तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तो तुम्ही व्यवस्थित सोडू शकाल. कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी तुमचा चुकता कामा नाही. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न काय? महाराष्ट्रातील कोणते शहर, ओके, काय महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजे वाघ राजधानी म्हणून ओळखले जाते? नागपूर, नाशिक, पुणे की मुंबई? तर विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर ए नागपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजे वाघाची राजधानी म्हणून ओळखल्या जात असतं. आता का? बघा, कारण विदर्भात अनेक व्याघ्र प्रकल्प आहेत आणि नागपूर हे त्याचे प्रवेशद्वार मानले जाते. ओके, बघा, विदर्भ जो आहे, नागपूरचा कोणता विभाग येतो? विदर्भ. यामध्ये काय खूप जे आहेत, काय आहेत, खूप सारे हे व्याघ्र प्रकल्प आहेत. खूप सारे काय ते व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी आहेत आणि याचं प्रवेशद्वार म्हणून आहे नागपूरला ओळखलं, त्यामुळे नागपूर इज द टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. विच कंट्री इज चेर्नोबिल न्यूक्लिअर प्लांट लोकेटेड? ओके, बघा, चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? हा प्रश्न विद्यार्थी मित्र आतापर्यंत 3 वेळा हा प्रश्न काय रिपीट झालेला आहे. हा प्रश्न 3 वेळा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प हा कोणत्या देशात आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन बघा विद्यार्थी मित्र, रशिया, युक्रेन, कझाकिस्तान आणि चीन. तर चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प हा युक्रेन देशामध्ये आहे. ऑप्शन नंबर बी युक्रेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, काय आहे तर हा बंद पडलेला आहे कारण की 1986 मध्ये काय झालं, येथे जगातील सर्वात मोठी वायू दुर्घटना, ओके, काय झाली आहे बघा, जगातील सर्वात मोठी वायू दुर्घटना जी आहे या ठिकाणी झाली होती. जगातील सर्वात मोठी वायू दुर्घटना या ठिकाणी विद्यार्थी मित्र चेर्नोबिल या ठिकाणी झाली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर बी युक्रेन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगातील सर्वात मोठी वायू दुर्घटना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? तर या ठिकाणी युक्रेन किंवा चेर्नोबिल असे पर्याय त्या ठिकाणी असू शकतात विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. एलिफंटा लेण्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? ओके, एलिफंटा लेण्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा. विद्यार्थी मित्र, हा प्रश्न IMP आहे, लक्षात असू द्या. हा प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन देखील करून देत आहे. IMP का? कारण की या टॉपिकवर आतापर्यंत प्रत्येक वेळी जेवढ्या वेळा मुंबई उच्च न्यायालय भरतीची परीक्षा झाली आहे त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये, प्रत्येक परीक्षेमध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळावरती आधारित प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे, म्हणजे आहेच. ओके, बघा, मग एलिफंटा लेण्यांना कधी देण्यात आला? 1982, 1987, 1992 की 1997? तर एलिफंटा लेण्या जे होत्या विद्यार्थी मित्र यांना 1987 मध्ये देण्यात आला. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, 1987. अजून महत्वपूर्ण विद्यार्थी मित्र बघा, एलिफंटा आहे, मग आपल्याला अजिंठा लेणी देखील विचारले जाऊ शकते. ओके, अजिंठा लेण्यांना कधी देण्यात आला होता? ते अजिंठा लेण्यांना विद्यार्थी मित्र 1983 मध्ये देण्यात आला होता. ओके, अजिंठा लेण्यांना जो आहे हा दर्जा अजिंठा लेण्यांना 1983 मध्ये देण्यात आला होता. बघा, या ठिकाणी ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघितलं आहे, म्हणजे जर या टाईपचा प्रश्न जर तुम्हाला आता या परीक्षेमध्ये आपल्याला मागील परीक्षेत काय विचारतं, एलिफंटा लेणी, उद्याच्या पेपरला जर अजिंठा लेणी विचारलं तर या ठिकाणी लक्षात द्या
1983. ओके, त्या ठिकाणी आपल्याला उत्तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवा 1983 असणार आहे. ओके, एलिफंटा 1987 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, जागतिक वारसा स्थळावरती आपल्याला मागील वर्षी 2 प्रश्न विचारण्यात आले होते. किती? 2 प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत विद्यार्थी मित्र. बघा, खूप महत्वपूर्ण पॉइंट आहे हा. बघा, यामध्ये आता 100% यावर आपला प्रश्न 100% बनतोच, कारण की बघा एकूण 12 किल्ल्यांना या ठिकाणी जे आहे स्थान देण्यात आले, यामध्ये महाराष्ट्रातील होते आणि एक कर्नाटक मधला होता. ओके, बघा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र हा पॉइंट बघूया. पहा, पुरंदर, सालेर, लोहगड आणि शिवनेरी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही म्हटलेला आहे? गडबड करायची नाही, प्रश्न अगदी शेवटपर्यंत वाचायचा. आपल्याला नाही म्हटलेला आहे खालीलपैकी. सालेरला मिळालेली आहे, लोहगडला आहे, शिवनेरला आहे, पुरंदरला नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर ए पुरंदर हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पुरंदरला या ठिकाणी मान्यता देण्यात आली नाही आहे विद्यार्थी मित्र. हा पॉइंट खूप व्यवस्थित आहे, कव्हर करून जायचा आहे. यावरती एक स्पेशल सेशन मी नंतर जे आहे आपल्या युट्यूब चॅनलवर घेईल विद्यार्थी मित्र. ओके, पुरंदर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुरंदरला ज्या या ठिकाणी जागतिक वारसा स्थळामध्ये मान्यता देण्यात आली नाही आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण आजच्या ही जी प्रश्नपत्रिका आहे, ओके, या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्र एकूण बघा मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्न जे आहेत कव्हर केलेली आहेत. ही सर्व उत्तरावाली ही PDF जी आहे तुम्हाला मिळणार आहे. आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सर्वप्रथम सर्वांनी. बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. बघा 26 एप्रिल रोजी होणाऱ्या पेपर करता विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी यापूर्वीची म्हणजे ही 10 ऑगस्ट 2025 ची प्रश्नपत्रिका होती, हिचं विश्लेषण आपण या ठिकाणी बघितलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्न बघितले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच टाईपचे बघा या प्रश्नपत्रिकेमधील जे गणिताचे प्रश्न होते, गणित व बुद्धिमत्ता. ओके, आता या ठिकाणी बघा आपण एकूण या ठिकाणी प्रश्न बघितले आहेत विद्यार्थी मित्र. तर आता आपण 40 प्रश्न बघितले आहेत. आता उर्वरित जे काही प्रश्न आहेत, ओके, बघा 90 पैकी आपण 40 बघितले. आता उर्वरित जे 50 प्रश्न आहेत ना, ते 50 प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्याला गणित बुद्धिमत्तेचे असतात. ओके, या टाईपचे बघा ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत. तर आता हे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. ओके, चला. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, सर्वांनी जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.